आता माझा याच्यात तुम्ही तर कॉलेज विषय सांगितलं, पण एक जनरल कॉलेजच्या व्यतिरिक्त आता 36 वर्षाचा तुमचा अकॅडमिक्स किंवा ह्या एज्युकेशन मधला अनुभव आहे. सो तुमच्या अधिकारवाणीतनं मला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे की सर सध्या जे ते पालक आहेत ते कॉम्प्युटर आयटी साठीच चालले. सो तुम्ही जे पालक आहे की ज्यांच्या मुलांना, आता मला कालच एक फोन आलेला की सर माझ्या मुलीला 72% तिला कॉम्प्युटरला भेटतच नाही किंवा आयटीला भेटत, आता काय करू? ह्या पालकांना तुम्ही काय सांगणार सर? नाही, असे पालक माझ्याकडे पुष्कळ येतात आणि तो प्रश्न आहे आज खूप महत्वाचा प्रश्न झालाय. कारण प्रत्येकाला असं वाटतं की कॉम्प्युटरमध्ये मिळावं. तर त्याची 2-3 कारणं आहेत. म्हणजे ते चुकीचं आहे असं पण मला म्हणायचं नाही. याचं कारण काय की सॉफ्टवेअरमध्ये मुख्यतः पॅकेजेस जास्त आहेत. त्यानंतर बऱ्याच लोकांना परदेशात जाण्याची संधी त्यातनं मिळू शकते. आणि सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज आत्ताच्या कदाचित या पिढीला असं वाटत असेल की आपल्याला एका सुरक्षित वातावरणामध्ये एका एसी रूम मध्ये कॉम्प्युटरवर बसून काम करायला मिळतं. त्यामुळे तो एक जो ऍडव्हान्टेज मुलांना आहे, त्यामुळे ते कदाचित कॉम्प्युटर आयटी कडे जायचा जास्त ओढा त्यांचा आहे. अर्थात त्याच्यामध्ये जॉब असतील, पण पालकांना माझं हे सांगणं आहे की याच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप ब्रांचेस आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या संधी आहेत. पण आज असं नाहीये की फक्त कॉम्प्युटरच्याच मुलाला संधी, बाकीच्या सुद्धा संधी खूप आहेत. आमच्याकडे आता केमिकल आहे, तर मी तुम्हाला मुद्दाम सांगू इच्छितो की केमिकलचे जे विद्यार्थी आमचे बाहेर गेले, स्पेशली दुबईला किंवा अबुधाबीला आणि याच्यामध्ये, त्यांची सॅलरी सॉफ्टवेअर इंजिनियर पेक्षा खूप जास्त आहे. हे बऱ्याच वेळेला लोकांना माहिती नाही. हे पण माहित करून घेतलं पाहिजे आपण की नुसतं सॅलरी हा भाग होत नाही आणि त्याच्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या संधी होऊ शकतात. आज आपण मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल मध्ये पाहिलं तर त्या प्रत्येक इंडस्ट्रीला याची गरज आहे की कुठेतरी मेकॅनिकल इंजिनियर लागणार आहे, कुठेतरी इलेक्ट्रिकल इंजिनियर लागणार आहे. आणि बऱ्याच पालकांना मी हे सांगू इच्छितो की आपण ऑनलाईन शॉपिंग करतो, ऑनलाईन ऑर्डर प्लेस करतो, पार्ट मिळतो किंवा प्रॉडक्ट मिळतं. अगदी तुम्ही खायचा आयटम जरी हे केला तरी तुम्हाला तो मिळेल झोमॅटो, पण कोणीतरी तो बनवला पाहिजे. 100% तो एका दुसऱ्या एंडला कोणीतरी तो बनवला पाहिजे, मग तुमच्याकडे डिलिव्हर केला पाहिजे. तर हे बनवण्यासाठी इंजिनियर लागणारच आहेत आणि त्यामुळे मेकॅनिकल आणि याला तर काही म्हणजे मरणच नाही. आणि सगळ्यात मोठा भाग आहे तो इन्फ्रास्ट्रक्चरचा. आज आपली एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होत आहे, त्यामुळे सिव्हिल इंजिनियरची गरज खूप मोठ्या प्रमाणात लागणार आहे. त्यामुळे सिव्हिलचा विचार मुलांनी नक्कीच केला पाहिजे, कारण पुढच्या काळामध्ये सिव्हिल इंजिनियरची खूप मोठी गरज राहणार आहे, इन्फ्रास्ट्रक्चर वाढतच जाणार आहे. आणि त्याच्यामध्ये हे सगळं डिझाईन करायला, मॅन्युफॅक्चरिंग करायला, बिल्डिंग बांधायला सिव्हिल इंजिनियर लागणार आहेत. त्यामुळे त्यांना पण संधी खूप आहे. आणि दुसरा भाग असा आहे की जर आपण कॉम्प्युटरला गेलो नाही तर कॉम्प्युटरचा काही संबंध येत नाही का? तसं होत नाही. आता प्रत्येक ब्रांचमध्ये, म्हणजे तुम्ही केमिकलला जर गेला तर तिथे केमकॅड नावाचं सॉफ्टवेअर आहे, तुम्ही मेकॅनिकल मध्ये गेला तर ऑटोकॅड आहे, प्रत्येक ठिकाणी अनालिसिस आहे. सिव्हिल मध्ये सुद्धा बिल्डिंगचे वेगवेगळे सॉफ्टवेअर आहेत, स्ट्रक्चरचे वेगवेगळे सॉफ्टवेअर, ते वापरायला मिळणारच आहेत आपल्याला. असं नाहीये कुठे की मला कॉम्प्युटरचा काही संबंध राहणार नाही. त्यामुळे कॉम्प्युटरचा संबंध राहणारच आहे. आणि उलट आमच्याकडे तर असे काही विद्यार्थी आहेत की जे मेकॅनिकल मध्ये डिग्री घेऊन कॉम्प्युटरमध्ये जास्त एक्सपर्ट आहेत कॉम्प्युटरच्या मुलांपेक्षा, कारण ते त्यांनी स्वतःच डेव्हलप केलेलं आहे. असं करण्याची संधी केव्हाही मुलांना उपलब्ध असते. त्यामुळे फक्त कॉम्प्युटरमध्ये न जाता आपण बाकीच्या ब्रांचमध्ये जाऊन सुद्धा कॉम्प्युटरमध्ये तज्ञ होऊ शकतो आणि त्याच्यानुसार जॉब आपण मिळवू शकतो. त्यामुळे या दुसऱ्या ब्रांचेसचा सुद्धा जरूर पालकांनी विचार करावा आणि त्याच्यामध्ये सुद्धा प्रवेश घ्यायला हरकत नाही. आपण जर आपले प्रयत्न चांगले केले तर कुठल्याही ब्रांचमध्ये यश मिळू. बरोबर. म्हणजे सर थोडक्यात कुठली तुमच्या म्हणण्याचं कुठली ब्रांच कमी जास्त नाही, अजिबात विद्यार्थी आहे इक्विव्हॅलंट आहे. थोडं कसं होतं, प्लेसमेंटचा थोडा फरक पडत राहतो, परंतु इंजिनिअरिंग हे इंजिनिअरिंग आहे शेवटी. कुठली ब्रांच आपण केली तर तो इंजिनियरच होणार आहे. त्यांनी जर आपल्या पद्धतीनं चांगला अभ्यास करून जर पुढे केलं तर कुठल्याही क्षेत्रामध्ये चांगलं सक्सेस होऊ शकतो.